नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भूमी अभिलेख विभाग भरती 2021च्या तयारीसाठीची सिरीज आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरती सुरू आहे. मित्रांनो, सामान्य ज्ञान या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्नांचा आजचा आपला 9वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण या विषयावरील काही अतिसंभाव्य प्रश्न हे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्व व्हिडिओचे PDF आम्ही आपल्याला मोफत देणार आहोत. त्यासाठी आपल्याला आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करावे लागणार आहे. आमच्या या टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून आपण आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तसेच आपल्या सर्वांना आव्हान आहे की टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठीचा संदेश आपण सर्वांनी आपल्या मित्रमैत्रिणींना द्यावा, जेणेकरून त्यांनाही या PDF नोट्सचा फायदा होईल. सुरू करूया आजच्या सेशनला. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, TB हारेगा देश जीतेगा मोहिमेचे उद्दिष्ट कोणत्या वर्षीपर्यंत क्षयरोगाचा अंत करण्याचे आहे? या ठिकाणी पर्याय आहेत 2025, 2030, 2035 आणि 2040. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1, 2025. पुढचा प्रश्न आहे, फिरोजशाह कोटला मैदानाचे नवीन नाव काय आहे? या ठिकाणी ऑप्शन्स आहेत अरुण जेटली स्टेडियम, शीला दीक्षित स्टेडियम, गौतम गंभीर स्टेडियम आणि अजित वाडेकर स्टेडियम. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1, अरुण जेटली स्टेडियम. फिरोजशाह कोटला मैदानाचे नवीन नाव जे आहे ते भारताचे दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावाने आता या स्टेडियमला नाव दिलेले आहे, अरुण जेटली स्टेडियम. मित्रांनो, या मैदानाची काही वैशिष्ट्ये म्हणजे अशा पद्धतीने आहेत की हे भारतातल्या जुन्या मैदानापैकी एक मैदान आहे, ज्याची स्थापना 1883 साली झालेली आहे. आणि मित्रांनो याच मैदानावर अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटीमध्ये एकाच डावामध्ये 10 बळी घेण्याचा विक्रम केलेला होता. सुनील गावस्करला मागे टाकून 35 शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रमसुद्धा याच मैदानावरती झालेला होता. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1, मौलाना अबुल कलाम आझाद. मित्रांनो, हा जो राष्ट्रीय शिक्षण दिन आहे तो दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी देशभरामध्ये साजरा केला जातो. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त जी 11 नोव्हेंबर रोजी असते, या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 11 नोव्हेंबर, 11 ऑक्टोबर, 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर. तर मित्रांनो, मागच्या स्लाईडमध्येच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1, 11 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 7 एप्रिल, 7 जून, 7 ऑगस्ट आणि 7 डिसेंबर. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4, 7 डिसेंबर. मित्रांनो, 7 डिसेंबर 1944 रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. त्यानंतर 1996 मध्ये
संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. आणि या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी क्वांट्स एअरलाइन्सच्या विमानातील वैमानिक आणि क्रू सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून 449 प्रवाशांचे प्राण वाचवले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत ब्रह्मपुत्रा नदी, गंगा नदी, यमुना नदी आणि गोदावरी नदी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 2, गंगा नदी. भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. मित्रांनो, गंगा नदीचा उगम हा हिमालयामध्ये गंगोत्री या हिमनदीतून होतो आणि या नदीची लांबी जी आहे ती 2525 किलोमीटर आहे. मित्रांनो, या नदीवरती असलेला जो सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. मित्रांनो, ही गंगा नदी बांगलादेशामध्ये बंगालच्या उपसागराला मिळते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? ऑप्शन्स आहेत टिहरी धरण, नागार्जुन सागर धरण, हिराकूड धरण आणि इंदिरा सागर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 3, हिराकूड धरण. भारतातील सर्वात लांब धरण म्हणजे हिराकूड धरण होय. मित्रांनो, हिराकूड प्रकल्प किंवा हिराकूड धरण हे महानदीवरती बांधलेलं आहे. हे जे धरण आहे ते ओरिसा राज्यामध्ये आहे. याची लांबी जी आहे ती 55 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश आशियान संघटनेशी संबंधित नाही? ऑप्शन्स आहेत इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड आणि चीन. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 3, थायलंड. इंडोनेशिया, सिंगापूर आणि चीन हे आशियन संघटनेचे देश आहेत, परंतु थायलंड हा आशियानचा सदस्य देश नाही. मित्रांनो, आशियान संघटनेचं पूर्ण इंग्रजी नाव अशा पद्धतीनं आहे एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. याची स्थापना 1985 झालेली आहे आणि या संघटनेचं सचिवालय जे आहे ते नेपाळ देशातील नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. याचे सदस्य देश कोणकोणते आहेत? तर भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव व चीन हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी खालीलपैकी पहिली स्वयंसेवी संघटना कोणती? ऑप्शन्स आहेत आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस म्हणजे IRC, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे ILO आणि जागतिक महिला संघटना म्हणजे IWO. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग इत्यादींचा विचार न करता जगभरातील लोकांच्या आयुष्य व आरोग्याचे रक्षण करणे हे या चळवळीचे ध्येय आहे. याचे संस्थापक हे हेनरी ड्युनांट हे आहेत आणि याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी आहे. या संघटनेची स्थापना 1863 करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यामध्ये KCR किट योजना सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत तेलंगणा, केरळ, हरियाणा आणि आसाम. तर मित्रांनो, या ठिकाणी KCR म्हणजे के चंद्रशेखर राव जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नावाने ही योजना सुरू केलेली असेल तर अर्थातच ही योजना तेलंगणा या राज्यामध्ये सुरू केलेली असणार. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेलंगणा. याचा शुभारंभ 13 मार्च 2017 रोजी करण्यात आला.
पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत आसाम, ओडिसा, झारखंड आणि छत्तीसगड. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झारखंड. झारखंड या ठिकाणी सरहुल हा आदिवासी समाजातर्फे उत्सव साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करणारा जगातील पहिला देश कोणता? ऑप्शन्स आहेत पाकिस्तान, कॅनडा, बांगलादेश आणि भारत. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. आता 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यामध्ये काही विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, कर्बोदके ही 50% सेल्युलोजच्या स्वरूपात असतात. दुसरा आहे, मोड आलेल्या धान्यात माल्टोज आढळते. आणि तिसरा आहे, वृक्षाचे लाकूड हेही कर्बोदकच आहे. आणि चौथा पर्याय आहे, वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे वरील सर्व. म्हणजे 1, 2 आणि 3 या पर्यायांमध्ये दिलेली जी वाक्य आहेत किंवा विधानं आहेत ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रसूतीपूर्वी निदान तंत्र अधिनियम 1994 मध्ये 2003 रोजी सुधारणा झाली. खालीलपैकी कोणत्या बाबींवर प्रतिबंध करण्यासाठी सुधारणा करण्यात आली? ऑप्शन्स आहेत गर्भजल परीक्षण याचा दुरुपयोग, सोनोग्राफी तंत्राचा वापर, गर्भवाढ परीक्षणासाठी सोनोग्राफी आणि गर्भाची गर्भलिंग चिकित्सा. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गर्भाची गर्भलिंग चिकित्सा. पुढचा प्रश्न आहे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना महाराष्ट्रात कधीपासून राबवली जाते? ऑप्शन्स आहेत 2002, 2004, 2008 आणि 2006. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2004. मित्रांनो, ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना भारत सरकारतर्फे ऑगस्ट 2004 पासून सुरू करण्यात आली आणि ही संपूर्ण देशभर सुरू करण्यात आलेली होती. याचा मुख्य उद्देश म्हणजे मागासवर्गांच्या आणि मागासलेल्या भागातील, खास करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गातील मुलींसाठी उच्च प्राथमिक स्तराच्या वसतिशाळा सुरू करणे हा होता. मित्रांनो, 1 एप्रिल 2007 पासून ही योजना सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमात विलीन करण्यात आली, जी आता या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून काम करते. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली महिला समाजशास्त्रज्ञ कोण आहे? ऑप्शन्स आहेत लेस्टर वार्ड, एलिना मार्टिना, अर्नेस्ट बर्जेस आणि हॅरियट मार्टिग्यू. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हॅरियट मार्टिग्यू. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंध नाही? ऑप्शन्स आहेत प्रभाकर, ज्ञानोदय, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञानोदय. मित्रांनो, गोविंद विठ्ठल कुंटे ज्यांचं टोपण नाव हे भाऊ महाजन या नावाने ओळखलं जातं, यांनी 1841 मध्ये प्रभाकर हे साप्ताहिक पत्र काढले. 1853 मध्ये धूमकेतू हे त्यांनी साप्ताहिक काढले. 1854 मध्ये ज्ञानदर्शन नावाचे त्रैमासिक काढले आणि ज्यांचं टोपण नाव हे भाऊ महाजन होतं. तर अशा पद्धतीने प्रभाकर, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन हे 3 साप्ताहिक, म्हणजे 2 साप्ताहिक आणि 1 त्रैमासिक हे त्यांनी काढलेलं होतं. ज्ञानोदय मात्र गोविंद विठ्ठल कुंटे यांनी काढलेलं साप्ताहिक नाही. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? ऑप्शन्स आहेत आयकर, सेवा कर, महामंडळ कर आणि जमीन महसूल. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेवा कर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये 12माही वाहणारी नदी कोणती? ऑप्शन्स आहेत नर्मदा, कावेरी, गोदावरी
आणि कोणतीही नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोणतेही नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातून बारामाही कोणतीही नदी वाहत नाही. दख्खनच्या पठारावर असणाऱ्या नद्यांना फक्त नैऋत्य मोसमी पावसापासून पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या नद्या पावसात जास्त पाण्यासह वाहतात, नंतर या कमी पाण्याने वाहतात. या नद्या लांबीने लहान आहेत. नर्मदा नदी. आता जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत किंवा 3 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या 3 नर्मदा, कावेरी आणि गोदावरी या नद्यांविषयी थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला नर्मदा नदी. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे झालेला आहे. ही नदी पश्चिमेकडे वाहत जाते. याची लांबी 1312 किलोमीटर आहे. ही नदी खचदरीतून वाहते. या नदीने भेड़ाघाट धबधबा निर्माण केलेला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात येथून ही नदी वाहते आणि शेवटी खंबातच्या आखातास ती मिळते. गोदावरी नदी. मित्रांनो, गोदावरी ही गंगा नदीनंतर सर्वात मोठी नदी आहे. भारतीय द्वीपकल्पातील ही सर्वात मोठी नदी आहे किंवा द्वीपकल्पीय भागातील ही सर्वात मोठी नदी आहे. या नदीला म्हणजे गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीची लांबी ही 1465 किलोमीटर आहे आणि ही नदी महाराष्ट्रातील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. या नदीचे खोरे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागात आहे. पुढचा प्रश्न आहे, ऊसापासून साखर तयार करताना ऊसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते? ऑप्शन्स आहेत 40%, 30%, 20% आणि 10%. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केवळ 10%. पुढचा प्रश्न आहे, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? ऑप्शन्स आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड डफरीन. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जातात. ऑप्शन्स आहेत विष्णुशास्त्री पंडित, विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णू शिरवाडकर आणि विष्णू भिकाजी गोखले. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विष्णू भिकाजी गोखले. मित्रांनो, विष्णू भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म 20 जुलै 1825 रोजी महाड तालुक्यातील शिरवली या गावी झालेला होता. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील मंत्र्यांचे भत्ते व वेतन ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन्स आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य विधानसभा आणि राष्ट्रपती. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्य विधानसभा. पुढचा प्रश्न आहे, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? ऑप्शन्स आहेत संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक व गुणात्मक, वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संख्यात्मक. पुढचा प्रश्न आहे, कुकडी प्रकल्पाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? ऑप्शन्स आहेत अहमदनगर, परभणी, सोलापूर आणि कोल्हापूर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अहमदनगर. मित्रांनो, कुकडी हे धरण पुणे जिल्ह्यातील कुकडी नदीवर एडगाव व माणिकडोह या ठिकाणी. मित्रांनो, कुकडी प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील कुकडी नदीवर एडगाव व माणिकडोह या ठिकाणी आहे. मीना नदीवरील वडस धरण, आर नदीवरील पिंपळगाव जोगे धरण, घोड नदीवरील डिंबे धरण ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती सावरगाव येथील एक पिकअप वियर यांनी मिळून कुकडी प्रकल्प बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, टिपेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत गडचिरोली, नागपूर, यवतमाळ आणि अमरावती. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यवतमाळ. मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी या तालुक्यांमध्ये पैनगंगा नदी खोऱ्यात टिपेश्वर अभयारण्य पसरलेले आहे.
दिनांक 30 एप्रिल 1997च्या अध्यादेशानुसार 148.62 चौरस किलोमीटर क्षेत्राला टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. टिपाई देवीच्या मंदिरावरून या अभयारण्यास टिपेश्वर नाव पडले. या ठिकाणी वाघ, बिबट्या, रानमांजर, छोटे उदमांजर, खोकड, झिपरे अस्वल, चौशिंगा, काळवीट, भारतीय मुंगीखाऊ, चितळ आदी मुख्य सस्तन प्राणी असून सरपटणारे प्राणी जसे की नाग, घोणस, धामण, अजगर, घोरपड येथे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? ऑप्शन्स आहेत लाला हरदयाळ, श्यामजी कृष्ण वर्मा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, श्यामजी कृष्ण वर्मा. मित्रांनो, इंडिया हाऊस हे लंडन शहरातील विद्यार्थी वसतिगृह होते. पुढचा प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? ऑप्शन्स आहेत औरंगाबाद, गडचिरोली, चंद्रपूर आणि नंदुरबार. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. ऑप्शन्स आहेत ईस्ट इंडिया असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे असोसिएशन आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बॉम्बे असोसिएशन. मित्रांनो, बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही 26 ऑगस्ट 1852 रोजी करण्यात आलेली होती. याचे अध्यक्ष हे नाना शंकर शेठ होते. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? ऑप्शन्स आहेत विनोबा भावे, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री आणि विनायक सावरकर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विनोबा भावे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? ऑप्शन्स आहेत सायमन आयोग, हंटर आयोग, मॉर्ले मिंटो आयोग आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सायमन आयोग. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती पर्वतरांग भारतातील एकाच राज्यात पसरली आहे? ऑप्शन्स आहेत अरवली, सातपुडा, अजंता आणि सह्याद्री. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अजंता. मित्रांनो, अरवली हे पर्वतरांग भारतातील उत्तर गुजरात, राजस्थानच्या पूर्व भागात व मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात पसरलेली आहे. सातपुडा पर्वतरांग ही गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पसरलेली आहे. तर अजंता ही पर्वतश्रेणी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि सह्याद्री पर्वतरांगा या गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेने रेल्वे संरक्षण दलाचे नाव बदलून खालीलपैकी काय नवीन नाव ठेवले आहे? ऑप्शन्स आहेत भारतीय रेल्वे संरक्षण बल सेवा, हिम्मत रेल्वे संरक्षण दल, जनशक्ती रेल्वे सुरक्षा दल आणि भारतीय धैर्य सुरक्षा दल. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय रेल्वे संरक्षण बल सेवा. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1907 मध्ये पॅसिव्ह रेझिस्टन्स असोसिएशन ही संघटना खालीलपैकी कोणी सुरू केली? ऑप्शन्स आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि ॲनी बेझंट. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अन्न घटकास ज्वलनशील पोषक घटक असे म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत लोह, पिष्टमय पदार्थ, कर्बोदके व स्निग्ध पदार्थ आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्बोदके व स्निग्ध पदार्थ. पुढचा प्रश्न आहे, कमी स्निग्धांश असलेले दूध कोणते? ऑप्शन्स आहेत टोन्ड मिल्क, डबल टोन्ड मिल्क, स्कीम मिल्क आणि दूध पावडर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टोन्ड मिल्क. पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणते राज्य गैर राज्य कारभाराचे निर्मिती करून ब्रिटिशांनी खालसा केली? ऑप्शन्स आहेत नागपूर, सातारा, अवध आणि झाशी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवध. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828ला नेमले? ऑप्शन्स आहेत लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड लिटन. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिक. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भीमा नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या कोणत्या धरणाच्या जलाशयास एसाजी कंक जलाशय असे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत भाटगर धरण, वीर धरण, पानशेत धरण आणि आर्थर सरोवर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीर धरण. मित्रांनो, वीर धरण जे नीरा नदीवरती आहे, या धरणास एसाजी कंक जलाशय असे नाव देण्यात आलेले आहे. हे धरण ब्रिटिशांनी बांधलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, रान मशीनचे अस्तित्व असणारा कोपेला कोलामार्क हा वन प्रदेश महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आहेत गोंदिया, अकोला, कोल्हापूर आणि गडचिरोली. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे, ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन्स आहेत 2010, 2012, 2011 आणि 2014. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2010. पुढचा प्रश्न आहे, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश डॅश येथे झाली. ऑप्शन्स आहेत मुंबई, बेंगलोर, नागपूर आणि दिल्ली. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य कार्बनमुक्त झाले आहे? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि गुजरात. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू झाले? ऑप्शन्स आहेत इंग्लंड, जर्मनी, जपान, USA. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंग्लंड. मित्रांनो, हे वर्तमानपत्र बिपिनचंद्र पाल आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. ऑप्शन्स आहेत केसरी, दर्पण, धूमकेतू आणि राष्ट्रवीर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केसरी. पुढचा प्रश्न आहे, सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? पर्याय आहेत सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? ऑप्शन्स आहेत 1970, 1990, 1995 आणि 1972. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1972. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? ऑप्शन्स आहेत वेन्ना, कोयना, वारणा आणि एरळा. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एरळा. पुढचा प्रश्न आहे, प्रथम विश्व हिंदी संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? ऑप्शन्स आहेत वाराणसी, नागपूर, दिल्ली आणि मुंबई. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. मित्रांनो, हे संमेलन नागपूर येथे 10 जानेवारी ते 14 जानेवारी या दरम्यान 1975 रोजी किंवा 1975 साली भरविण्यात आले होते. याचे अध्यक्ष हे तत्कालीन उपराष्ट्रपती BD जत्ती हे होते. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2021मध्ये केंद्र सरकारने कोणती भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली निर्यात करण्यास मंजुरी दिली? ऑप्शन्स आहेत नाग, पृथ्वी, अग्नी आणि आकाश. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आकाश. मित्रांनो,
आकाश हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारे आहे. हे संपूर्णतः भारतीय बनावटीचे आहे. याचा पल्ला 60 किलोमीटरपर्यंत आहे आणि एका वेळी हे 55 किलो स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला प्रतिष्ठेचा तानसेन सन्मान 2020 जाहीर झाला? ऑप्शन्स आहेत विद्यासागर व्यास, मंजू मेहता, सतीश व्यास आणि संजू मेहता. ऑप्शन्स आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सतीश व्यास. पुढचा प्रश्न आहे, अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, मानव विकास अहवाल जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. मित्रांनो, मानव विकास निर्देशांक म्हणजे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे दीर्घकालीन आणि निरोगी आयुष्य, ज्ञानार्जनास प्रवेश आणि राहणीमानातील सभ्य मानदंड या मानव विकासाच्या 3 मूलभूत आयामामधील प्रगतीच्या मूल्यांकनासाठी असलेले सारांश मोजमाप होय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावरील काही अतिसंभाव्य प्रश्न हे स्पष्टीकरणासहित पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.